मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। शैक्षणिक वर्ष 24-25 करता प्रवेश देणे सुरू आहे। प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील। संस्थेचे वैशिष्ट्ये: प्रशस्त क्लासरूम, उज्ज्वल निकालाची परंपरा, प्रदूषण विरहित परिसर, संगणक प्रशिक्षण रूम, विविध कंपन्यांना नियमित भेटी, भव्य क्रीडांगण, अप्रेंटिस सुविधा, विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव ITI, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध, संपूर्ण परिसर मंत्रीपद मिळतं आहे। काय आनंद वाटतोय आपल्याला? रक्षाताईंना मंत्रिपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना झालेला आहे। आणि 3 टर्मसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आल्या आहे। या 3 टर्ममध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम 2 टर्ममध्ये केलेलं आहे। 3री टर्म पण त्यांच्या मंत्रिपदाची चांगले जाईल। आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला, पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला। त्यामुळे रक्षाताई यावेळी उत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या। मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे। खूप अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल अशी? निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल। राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता, परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती। आणि 3ऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती। ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते। एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसतोय मंत्रिपद मिळण्यामध्ये। निश्चित रक्षाताई एक महिला खासदार आहे, OBC आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या OBC महिला खासदार आहेत। नाही, युवकही आहे। रक्षाताई ह्या 36व्या वर्षी 3ऱ्यांदा निवडून आल्या आणि 36व्या वर्षी 3ऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं। त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार, युवा असे अनेक विषय घेऊन ते मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे। तुम्ही कुठे निघाले? मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे। खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे। आमच्या परिवारासहित निघालेलं आहे। माझे नातू आहेत, माझे मिसेस आहे, मी आहे। आम्ही सर्वच्या सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। भाऊ, खासदार ते मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री, कसा कठीण प्रवास होता हा सर्व? चला, काय सांगशील? आज रक्षाताईंना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे, तुझी आई आहे, तुझ्या काय भावना आहेत या सगळ्या संदर्भात? नक्कीच सगळ्यांना खुशी आहे की मम्मीला मंत्रिपद भेटतंय, महाराष्ट्रातनं आहे आणि चांगलेच आहे। तुला काय वाटतंय? नाही, थांबा। आतापर्यंत 3 टाइम त्यांनी खासदार म्हणून चांगलं काम केलं होतं, आता मंत्रिपद मिळतंय, काय वाटतंय तुला? नक्कीच आनंद खूप होतोय। खूप खुशी आहे की मम्मीला आज मंत्रिपद भेटून राहिलंय आणि आता पण आम्ही मम्मीकडे जायलाच निघालोय दिल्लीला। वाटलं होतं मंत्रिपद मिळेल म्हणून? चर्चा तर चालू होती 3 दिवस झाले टीव्हीवर की भेटेल, तर आता भेटला आहे तर चांगलंच आहे। मतदानाच्या वेळेस तुम्ही त्यांच्यासोबत फिरलेले आहे? हो, मी पण प्रचार केला यावर्षी मम्मीचा। काय कारण आहे मंत्रिपद मिळालं आईला? काम आहेच, 10 वर्ष झालं, लोकांना दिसतंच आहे काय काम केलंय आणि मोदी सरकार परत आलंच आहे 3ऱ्यांदा आता तर आहेत। थँक्यू। आज सून मंत्री झालेली आहे। आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहे, त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला। माझे नातू वगैरे सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी। काही अपेक्षा होती तुम्हाला? पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून। विजयाची अपेक्षा होती का मंत्रिपदाची? विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण होती। आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला की एक सून आणि सासू हे नातं आपण इतर ठिकाणी बघतो, मात्र आज
तुम्ही सुनेच्या शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेचं म्हणून कधीच आमची मुलगी आहे, तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.